कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अभिराम, जा सगळ्यात पहिल्यांदा देवघरात जा, देवाचं दर्शन घे। एक मिनिट आहे, मी लीलाला आत येऊ दिलं कारण की जहागीरदारांच्या घरी दारात असं कोणाला अडवलं जात नाही। ह्याचा अर्थ हा नाही की मी तिला स्वीकारलंय। अभिराम, मला लीलाशी बोलायचंय एकांतात। What the hell have you done? तू काय केलं कळतंय तुला लीला? आयुष्यभरासाठी तुला आणि मला एकमेकांवर अडकवलंयस तू लीला। You have cheated me, माझ्या परिवाराला सगळ्यांना चीट केलंयस तू। लग्नात नवरी मुलीच्या जागी चुपचाप जाऊन बसणं ही तुला मस्करी वाटली होती? खरंच Shut up लीला, shut up। तुला जे काय करायचं ना करून झालंयस, आणि तू जे काय बोलते ना कोणालाही विश्वास नाही त्याच्यावर। मेहंदीच्या रात्री तू पळून गेली होतीस लीला, आणि तू मला सांगितलं होतं की तुला माझ्याशी लग्न करायचं नाहीये। त्यामुळे एका अननोन मुलीच्या हातावर मेहंदी काढून मी तिच्याशी लग्न करायला तयार झालो। यू हॅव चीटेड मी लीला, यू हॅव चीटेड मी। माझा नाईलाज होता म्हणून केलं मी। आधी माझ्या सुनांनी जेव्हा तुझ्यावर आरोप केले तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवायची माझी तयारी नव्हती लीला, पण आता तू जे काय केलंस ना लीला त्याच्यामुळे मला तुझ्यावर एवढा राग येतो ना, एवढी चीड येते ना की असं वाटतं की तुला कुठल्याच गोष्टीचा सिरियसनेस नाहीये लीला। लग्न जमलं काय मोडलं काय तुला काही फरक पडत नाहीये त्याचा। या मुलीनी मला फसवलंय, माझ्या घरच्या लोकांना फसवलंय। विधिवत हिच्याशी माझं लग्न जरी झालं असेल तरी मला हे लग्न मान्य नाही। मला हिच्या बरोबर संसार करायचा नाहीये। माझ्या सुनांनी मला आधीच सांगितलं होतं की लीला या घरची सून किंवा सासू म्हणून योग्य नाहीये। पण फक्त आईच्या संकेतांमुळे आणि अंतराच्या इच्छेमुळे मी ठरवलं की लग्न करीन तर फक्त लीलाशी करीन। माझ्या सुनांना मी ऑर्डर पण दिलं की लग्नाची तयारी करा। त्यांनी मला एकही प्रश्न न विचारता
माझ्या ऑर्डर्स फॉलो केल्या. अशा माझ्या आज्ञाधारक सुना बॅग भरून घर सोडायची गोष्ट करतायत. ती माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ती मला सहन होणार नाही. आणि आता म्हणून मी हा डिसिजन त्यांनाच घ्यायला सांगतोय. त्यांनीच डिसाईड करावं की लीला या घरात राहणार आहे का नाही. आणि ते जे काय ठरवतील ते मला मान्य असेल. दुर्गा, नीट विचार करून निर्णय घे. नाही म्हणजे रागाच्या भरात एवढं टोकाचं पाऊल घेऊ नकोस. आम्हाला ही फसवी मुलगी आमच्या घरात नकोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.